मी सध्या आहे स्वारगेटच्या नेहरू रोड डायस प्लॉट कॅनल समोर। पुण्यातला हे पूर्वी एक अतिशय सुंदर असा हा कॅनल होता, जिथं विविध प्रकारची फ्लोरा आणि फोना इथं आढळून यायचं। जसे की पान कोंबड्या, बदक, विविध प्रकारचे मासे आणि आजूबाजूचे जे वस्तीतले लोक हे ते इथं आपल्या धुण्या भांड्यासाठी जे काही त्यांची कामं असायची ते पूर्वी इथं यायचे। पण आता ती परिस्थिती इथं राहिलेली नाहीये, कारण की तुम्ही इथं बघू शकता इथं घाणीचा साम्राज्य झालेला आहे। जणू काय आता हा ओढा, हा कॅनल त्याचा शेवटचा श्वास घेत आहे असंच वाटतं। की जी बांधकाम साईट चालू आहे तिथं या बिल्डरनी, इथले रहिवाशांचा असा आरोप आहे, त्या बिल्डरनी अंडरग्राऊंड असं तिथून पाईपलाईन काढून आतलं सगळं ते बिल्डरचं जे घाण पाणी आहे ते ह्या ओढ्यात सोडायला सुरुवात केलेलं आहे। इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या बरोबर आहेत, त्यांनी ह्याविषयी पाठपुरावा केलेला आहे पुणे महानगरपालिकेला, पाटबंधारे खात्याला। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना काय उत्तरं भेटलेली। दादा, ओढा पूर्वी एकदम सुंदर होता, विविध प्रकारची बदकं होती आणि माशी होते, पण आता तसं काहीच परिस्थिती राहिलेली नाहीये। 100% तुमचं बरोबर आहे की आमचंही लहानपणी या वस्तीमध्ये गेलेलं आहे। या ठिकाणी इथले नागरिक पाणी, कपडे वगैरे करण्यासाठी महिला यायच्या आणि खूप अतिशय हा चांगला ओढा होता, स्वच्छ पाण्याचा होता। परंतु कालांतराने याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एवढी घाण म्हणजे ह्याच्यामध्ये आहे की इथं पहिले पक्षी असायचे, बदकं असायचे, हे सगळ्यांचा आहे ना ऱ्हास झालेला आहे। का झालेलं आहे? कारण आणि अजून एक प्रकार असा समोर आम्ही आणलेला आहे की तुम्ही बघा, समोर निळे पत्रे आहेत आणि एक बांधकाम व्यावसायिक आहे, तो मुंबईचा आहे। त्यांनी असा एक प्रकार केलाय की अंडरग्राऊंड, रातोरात अंडरग्राऊंड त्यांनी एक पाईप लाईन केलेली आहे आणि त्याचा जो बांधकामाचा जो राडा रोडा आहे तो या कॅनल मध्ये सोडला गेलेला आहे। हे जे पाणी वाहते, हे पाणी जे वाहतंय ते त्या कंस्ट्रक्शनचं पाणी आहे, तो राडा रोडा त्यांनी कॅनल मध्ये सोडला आहे। आणि आमचा असा थेट आरोप आहे की पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत 1986 जल प्रदूषण करण्यासंदर्भात त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या बिल्डरवरती। त्याच्यामुळे आज पाण्याखालचे जे जीवित मासे असतील, जे बदका असतील, हे मेले गेलेत, प्राण्यांचे मृत्यू झालेला आहे। आणि आज तुम्ही बघत असलेल्या घाणीचं साम्राज्य काय, आज महानगरपालिका कोट्यवधी खर्च करते नाले सफाईला, आणि आज तुम्ही प्रत्यक्षात बघत असाल ही नाले सफाई आहे का? पाटबंधाऱ्याचं इथं लक्ष नाहीये, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं लक्ष नाहीये। हा कॅनल म्हणजे अंतिम श्वास घेत आहे आणि इथं जे आमचे जे नागरिक राहतात आहे, झोपडपट्टीमध्ये कामगार वर्ग, त्यांना या घाणीचा, या दुर्गंधीचा प्रचंड असा त्रास होत आहे। त्याच्यामुळे संबंधित बांधकाम विभागाला आमची विनंती आहे, या संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी जो हा प्रकार केलाय त्याच्यावर 1986 अंतर्गत जल प्रदूषणा अंतर्गत त्याचा कायदा केला पाहिजे, त्याला दंड आकारला पाहिजे। पाईप कधी टाकले? हे पाईप त्यांनी 1 महिना झाला असेल त्यांनी पाईप टाकलेला आहे, तो रातोरात त्यांनी अंडर कंस्ट्रक्शन हा पाईप टाकलेला आहे। सध्या तर असं दिसत आहे तो पाईप पण तिथून मधून फुटला आणि स्वारगेटचा जो ट्रॅफिक वाहतूक विभाग आहे तिथं पण पाणी सगळं साचते, ते पाईपलाईन सुद्धा ती फुटलेली आहे तिथे। हो, तुम्ही बघत असाल त्यांनी वरून कॉन्क्रीट केलेलं आहे, कंस्ट्रक्शनच्या आतमधनं तो पाईपलाईन घेतलेला आहे आणि ते मध्ये फुटल्यामुळं ते पाणी साठलेलं आहे। याच्यावर कोणाला कुठल्याही प्रशासनाचं अजून महानगरपालिकेने याच्यावरती कारवाई केली नाही। महानगरपालिका, पाटबंधारेचे जे अधिकारी आहेत ते असे लोकांचे म्हणा, पक्ष्यांचे म्हणा, प्राण्यांचे म्हणा, जीवाशी कशी खेळू शकतात? 100% त्यांना कोणता अधिकारच नाही। प्रत्येक प्राणी, जे जीवजंतू आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत। त्याच्यामुळे पाटबंधारे अधिकाऱ्यावर थेट आमचा आरोप आहे, त्यांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तर नक्कीच जशी की तुम्ही परिस्थिती बघितलेली आहे, हा कॅनल, हा ओढा आता शेवटचा श्वास घेत आहे। तरी बघूयात पाटबंधारे खातं म्हणा, महानगरपालिका म्हणा, पुणे महानगरपालिका हे यशस्वी होतात का हे कॅनलला मरण्यापासून वाचवण्यात। तेव्हापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स साठी। मी जोएब शेख, पुणे।